माझे लग्न एका श्रीमंत घराण्यात झाले होते आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री माझी सासू मला म्हणाली की मुली, तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर इथून लवकरात लवकर पळून जा. पण माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता. एक दिवस ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठले तेव्हा माझी सासू घरी नव्हती. नवऱ्याला विचारले तर तो म्हणाला ती तिच्या नातेवाईकांकडे गेली आहे. मला ही गोष्ट खूपच विचित्र वाटली होती. मी जेव्हा माझ्या सासूच्या रूममध्ये गेले तिथले दृश्य पाहून माझे हातपाय थरथर करू लागले. कारण आतमध्ये तर माझे नाव पायल आहे. आमच्या घरची परिस्थिती खूपच नाजूक होती. आम्ही खूप गरीब लोक होतो. मला शिकण्याची खूप आवड होती आणि या आवडीला मी खूप मेहनतीने पूर्णसुद्धा केले होते. आमच्या पूर्ण खानदानात माझ्या एवढे शिकलेले कोणीच नव्हते जेवढे माझ्या पप्पांनी मला शिकवले होते. माझे पप्पा हे जुन्या विचारांचे नव्हते. ते कायम म्हणायचे की मुलींना शिकवणे खूप गरजेचं आहे आणि त्यांची हीच गोष्ट आणि त्यांचे विचार माझ्यासाठी खूप चांगले होते. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप फायद्याची ठरली होती की ते माझ्या शिक्षणाच्या आड कधीच आले नाही. आमचे नातेवाईक कायम म्हणायचे की मुलींना एवढं शिकून काय फायदा आहे, फुकटचे पैसे बर्बाद करायला लागतात. एक ना एक दिवस तर ती लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जातेच, मग तिच्यासाठी एवढे पैसे खर्च करून काय फायदा. माझी आत्या तर कायम माझ्या पप्पांना म्हणायची की लवकरात लवकर तुझ्या मुलीचे लग्न लावून दे. पण लग्न करायची माझी इच्छा नव्हती. मला इतक्यात लग्न करायचे नव्हते. या अगोदर मला माझ्या पायांवर उभे राहायचे होते. यानंतरच मी माझ्या लग्नाबद्दल विचार करणार होते. आम्ही दोघे बहीण भाऊ होतो. मला माझ्यापेक्षा छोटा भाऊ होता. माझा भाऊ माझ्यापेक्षा खूप वर्षांनी लहान होता. तो शाळेत जात होता. अशा परिस्थितीत माझे एकटे पप्पाच या घरात कमावणारे होते आणि म्हणूनच मला त्यांचा सहारा व्हायचा होता. माझा भाऊ छोटा होता त्यामुळे तो पप्पांना हातभार लावू शकत नव्हता. त्यामुळेच मी हे मनात पक्क केले होते की जोपर्यंत माझा भाऊ मोठा होत नाही तोपर्यंत मी माझ्या पप्पांचा सहारा होणार आणि या घराला चालवण्यासाठी त्यांची मदत करणार. कारण माझ्या पप्पांनी कायमच कष्ट केले आहेत. त्यांचे कष्ट कोणापासूनच लपले नव्हते. ते दिवस पाहत नव्हते की रात्र पाहत नव्हते आणि आमच्यासाठी कष्ट करत होते. त्यांनी खूप कष्टाने पैसा कमावला होता. माझी शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या कॉलेजची एवढी मोठी फी ते भरत होते की ते आमच्या आवाक्याबाहेर होती. घरात खर्च कमी करत होते. आपल्या आवडीनिवडीसुद्धा पाहत नव्हते. पण माझ्या शिक्षणाचा खर्च ते नक्कीच करत होते. पप्पांनी मला या आशेने कधीच शिकवले नाही की मी त्यांच्या घराचा खर्च भागवेल आणि त्यांना पैसे कमावून देईल. फक्त त्यांना माझ्या शिक्षणाची आवड पूर्ण करायची होती. पप्पा कायम म्हणायचे की मला माझ्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, ज्याच्यात माझ्या मुलांचा आनंद आहे. जेवढे पप्पांना जमत होते ते आमच्यासाठी, आमच्या आनंदासाठी सगळे काही करत होते. माझ्या आईची पण त्यांना प्रत्येक गोष्टीत साथ होती. ती जेवढी चांगली आई सिद्ध झाली होती तेवढीच ती चांगली बायको म्हणून सुद्धा सिद्ध झाली होती. माझ्या पप्पांच्या प्रत्येक पावलात ती साथ देत होती. प्रत्येक वाईट आणि चांगल्या काळात माझ्या आईने पप्पांची साथ दिली होती आणि हेच कारण होते की त्या दोघांच्यात खूप प्रेम होते. मी कायम विचार करायचे की काश माझा नवरासुद्धा माझ्या पप्पांसारखाच असावा. आम्ही आमच्या छोट्याशा आयुष्यात खूप आनंदी राहत होतो. पण आमच्या आयुष्यात एक असे वादळ आले ज्याने संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकले. माझे शिक्षण आता पूर्ण झाले होते आणि अशातच माझ्या पप्पांनी माझे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि मी सुद्धा त्यांच्या निर्णयात काहीच बोलले नाही. पप्पांचे म्हणणे होते की माझ्या मुलीचे एका चांगल्या घरात लग्न व्हावे. माझ्या पप्पांच्या खुशीसाठी मी हो म्हणाले होते. पण माझी लग्न करण्याची इच्छा नव्हती. माझी इच्छा माझ्या पप्पांचा सहारा होण्याची होती. पण पप्पांचे म्हणणे होते की जर तू लग्न करून तुझ्या घरी गेलीस तर मी निश्चिंत होईल. मला कोणतीच काळजी राहणार नाही. आणि मला समजावले होते की जर तुला माझी मदत करायचीच आहे तर या पद्धतीने कर की तू लग्नासाठी तयार हो आणि मला माझ्या कर्तव्याला पूर्ण करू दे. मजबुरीमध्ये मी माझ्या लग्नासाठी हो म्हणाले होते आणि माझा होकार ऐकून पप्पासुद्धा खूप खुश झाले होते. मी माझ्या पप्पांना दुःखी पाहू शकत नव्हते. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले होते, मग मी त्यांच्या विरोधात कशी जाऊ शकत होते. पप्पांच्या मित्राने त्यांच्या मुलासाठी माझा हात मागितला होता आणि पप्पासुद्धा आनंदाने या स्थळासाठी तयार झाले होते. पप्पांच्या या मित्राबद्दल मला एवढे काही माहिती नव्हते, पण मी हा विचार करून शांत बसले होते की पप्पा माझ्यासाठी जे काही करतील ते चांगलेच असेल. लग्नाची सर्व तयारी झाली होती.
माझ्या पप्पांनी सगळ्या वस्तू माझ्यासाठी खरेदी केल्या होत्या, ज्या प्रत्येक बापाला त्यांच्या मुलीच्या लग्नात देण्याची इच्छा असते. माझ्या पप्पांनी प्रयत्न केला होता की मला लग्नात कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही. लग्नाची तारीख ठरली होती, पण दुर्दैवाने लग्नाच्या 1 आठवड्या अगोदर पप्पांचा ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये ते खूप वाईटरित्या जखमी झाले होते. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यामुळे लग्न थांबवावे लागले. त्यांच्या उपचारासाठी खूप मोठ्या रकमेची गरज होती, कारण त्यांचे दोन्ही पाय खूप वाईटरित्या जखमी झाले होते. त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे लागणार होते, पण आमच्याकडे एवढे पैसे नव्हते आणि अशातच मी सर्व किमती वस्तू विकून टाकल्या, ज्या माझ्या पप्पांनी प्रेमाने माझ्या लग्नासाठी खरेदी केल्या होत्या. माझ्यासाठी तर माझे पप्पा किमती होते आणि त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार होते आणि त्यामुळेच मी माझ्या हुंड्यात देणाऱ्या किमती वस्तू विकून टाकल्या होत्या. माझ्या पप्पांच्या मित्राला जेव्हा ही गोष्ट माहिती पडली की मी सगळे दागिने आणि किमती वस्तू विकल्या आहेत आणि तो पैसा मी माझ्या पप्पांच्या उपचारासाठी लावला आहे, तेव्हा त्यांनी लग्नासाठी साफ नकार दिला होता. मला नव्हते माहिती की नकार देण्यामागचे त्यांचे काय कारण आहे. मला एवढेच कळाले की त्यांना माझ्यात एवढी आवड नव्हती. त्यांना तर फक्त पैसे आणि हुंडा हवा होता, जो हुंडा माझे पप्पा मला लग्नाच्या वेळेस देणार होते. सुरुवातीला तर पप्पांचे मित्र या लग्नाला टाळत होते, पण हळूहळू जसा वेळ निघून जात होता त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले. त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न एका श्रीमंत घरात ठरवले. अशातच आमच्या घरची परिस्थिती वेळेबरोबर आणखीनच खराब होत चालली होती. पप्पांच्या उपचारासाठी सुद्धा पैशांची गरज भासत होती. त्यामुळेच मला नोकरी करायला लागली. आता माझ्याकडे नोकरी करण्याचे कारण होते. मी आता नोकरी शोधायला लागले होते. नोकरी भेटायला मला खूप वेळ लागला नाही, कारण माझे शिक्षण चांगले झाले होते. मला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती आणि पगारसुद्धा चांगला होता, ज्यामध्ये आमच्या घराचा खर्च भागत होता आणि पप्पांचा उपचारसुद्धा चालू होता. नोकरी करून मला आता 2 वर्ष झाली होती. आतापर्यंत माझ्या कामात कोणती चूक झाली नव्हती. माझे सर माझ्या कामावर खूप खुश होते आणि एक दिवस त्यांनी अशी एक गोष्ट विचारली की ती ऐकून मी पूर्णपणे हैराण झाले. त्यांनी मला विचारले की माझ्यासोबत लग्न करशील का, आणि यासोबत ते हे सुद्धा म्हणाले की मी तुझ्या पप्पांची आणि तुझ्या घरची सुद्धा जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. मला सुद्धा याच्या व्यतिरिक्त काय हवं होतं. हे सगळे बोलणे ऐकून मी लगेचच तयार झाले आणि लग्नाला होकार दिला. घरी येऊन मी माझ्या आईला हे सर्व सांगितले. तेव्हा ती सुद्धा म्हणाली की या लग्नासाठी तू होकार दे, कारण जेवढा माझा पगार होता त्यामध्ये आमच्या घराचा खर्च खूप मुश्किलने पूर्ण होत होता आणि अशातच मी दुसरी नोकरीसुद्धा करू शकत नव्हते. एका सोबत 2 नोकऱ्या करणे ही एवढी सोपी गोष्ट नव्हती. माझे बॉस मला तर हे म्हणाले होते की पप्पांचा उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये करतील आणि आमच्या घराचा सर्व खर्च करतील आणि मला हेच हवे होते. आणि काही दिवसातच माझे लग्न माझ्या सरांबरोबर झाले. मी विचार केला होता की इथून पुढे सुद्धा मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करेल, म्हणजे त्यांना वाटणार नाही की मी पैशांसाठी त्यांच्यासोबत लग्न केले आहे. मी मेहनत करून प्रयत्न करून माझ्या मम्मी पप्पा आणि भावाचा खर्च स्वतः करणार होते. माझे बॉस लग्न करून मला त्यांच्या घरी घेऊन आले होते. त्यांचे घर खूप मोठे होते. मी तर ते पाहून खूप हैराण झाले होते. मी हा कधीच विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या घरात माझे लग्न होईल. मी माझ्या परिस्थितीला कंटाळून या लग्नाला होकार दिला होता आणि माझ्या पप्पांच्या मित्राला मला दाखवायचे होते की त्यांनी त्यांच्या मुलासाठी मला नकार दिला तर मग मी सुद्धा त्यांच्या मुलापेक्षा 1000 पटीने चांगल्या माणसासोबत लग्न केले आहे. माझ्या लग्नाचे आमंत्रण पप्पांनी त्यांच्या मित्राला दिले होते. लग्नाच्या वेळेस महागांचे गिफ्ट्स आणि माझे एवढे श्रीमंत सासर पाहून त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर मी जी जळण पाहिली होती ती पाहून मला खूप समाधान वाटले होते. त्या लोकांनी आमच्या वाईट काळात आमची साथ सोडली होती. आज त्यांच्यापेक्षा 1000 पटीने चांगल्या खानदानात माझे लग्न झाले होते. पप्पांचे मित्र आणि त्यांची फॅमिली पाहताच राहिली होती. त्यांना विश्वासच बसत नव्हता की माझे लग्न एवढ्या चांगल्या घरात होऊ शकते. ज्या वेळेला त्यांनी माझ्यासोबत ठरलेले लग्न मोडले होते त्यानंतर त्यांना कळाले होते की मला नोकरी लागली आहे. त्या दिवसापासूनच त्यांना पस्तावा व्हायला लागला होता. त्यांनी मला सून करून घरी नेले असते तर त्यांच्या घरची परिस्थिती आज वेगळी असती आणि मी त्यांना पैसे कमावून सुद्धा दिले असते. त्यांना दुसरे काय पाहिजे होते, पण त्यांनी स्वतः कुऱ्हाडीवर पाय ठेवला होता. ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाचे लग्न ठरवले होते
ते लोक थोडे श्रीमंत होते, पण त्यांना गर्वसुद्धा होता. लग्नानंतर 2 महिन्यातच त्या लोकांनी यांना दिवसाचे तारे दाखवले होते. त्यांना त्यांची लायकी दाखवली होती. ऐकण्यात आले होते की त्यांची सून तिच्या सासूला इज्जत देत नाही आणि लग्नानंतर 2 महिन्यातच ती नवऱ्याला घेऊन वेगळ्या घरात राहत होती. पप्पांचे मित्र पैशांच्या लालचमध्ये येऊन आपल्या मुलाला सुद्धा ते गमावून बसले होते. माझे लग्न होऊन काही दिवस झाले होते. माझे पती माझी खूप काळजी घेत होते आणि माझ्यासोबत माझ्या घरच्यांची सुद्धा काळजी घेत होते. मी ह्या गोष्टीला घेऊन खूप समाधानी होते की आम्हा लोकांना कोणाचा तरी सहारा मिळाला होता. माझ्या पप्पांचा उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये होत होता. त्यामुळे एक आशेचा किरण दिसायला लागला होता की माझ्या पप्पांचे पाय लवकरच ठीक होतील आणि लवकरच ते आपल्या पायांवर उभे राहतील. मी ठरवून ठेवले होते की जसे माझ्या पप्पांचे पाय ठीक होतील, मी माझ्या नवऱ्याला म्हणजे सुहासला सांगेन की आता माझ्या आईवडिलांचा खर्च करण्याची गरज नाही. आता माझे पप्पा स्वतः कमावतील आणि त्यांच्या घराचा खर्च भागवतील. तुम्ही आमच्यासाठी आत्तापर्यंत जे केले ते आमच्यासाठी खूप आहे. माझे पप्पा खूप स्वावलंबी होते. आजपर्यंत त्यांनी कोणाकडूनच अशी मदत घेतली नव्हती. खूप मेहनतीने ते हे घर खर्च भागवत होते. त्यांना खूप वाईट वाटत होते की माझे पती घराचा खर्च भागवतात. पण मी माझ्या पप्पांना वचन दिले होते की पप्पा, तुम्ही जसे ठीक होसाल तुम्ही स्वतः तुमच्या घराचा खर्च भागवा. तुम्हाला माझ्या पतीकडून पैसे घेण्याची कोणतीच गरज नाही. आणि पप्पा याच अटीवर तयार झाले होते. म्हणाले होते, मी तुमचा एक एक पैसा परत करेल. मी पप्पांना दिलासा दिला होता की जे ठीक वाटेल तेच करा, पण सध्या तर तुम्हाला मदत घ्यावीच लागेल. आजपर्यंत माझे पती मला एकदासुद्धा म्हणाले नव्हते की मी तुझ्या माहेरचा खर्च उचलतो. आजपर्यंत त्यांनी मला खालीपणा दाखवला नव्हता. मी माझ्या पतीसारखा चांगला माणूस आजपर्यंत कुठेच पाहिला नव्हता. आपली सख्खी रक्ताची माणसं बदलतात आणि आपल्या वाईट काळात आपली साथ सोडतात, पण माझे पती खूपच चांगले होते. त्यांनी माझ्या पप्पांची पूर्ण जबाबदारी घेतली होती. माझा पती माझ्यासाठी देव माणूस होता. मी माझ्या पतीची खूप इज्जत करत होते. असे वाटत होते की जीवनातील सगळे दुःख संपले आहेत. माझे आयुष्य आता पहिल्यासारखे खूप समाधानाने आणि सुखात चालले होते. लग्नानंतर काही दिवसातच माझी सासू मला म्हणायला लागली की मुली, लवकरात लवकर इथून तू पळून जा. त्यांच्या या बोलण्यामुळे मी खूप हैराण होत होते. माझ्या सासू जास्त वेळ त्यांच्या खोलीतच घालवायच्या. खूप कमी वेळ त्या आपल्या खोलीच्या बाहेर येत होत्या. जेव्हा मी त्यांच्यासमोर जात होते तेव्हा त्या मला हेच म्हणायच्या की बाळा, इथून तू पळून जा. त्यांचे हे बोलणे मला खूप काळजीत टाकत होते. मला खूप त्रास होत होता आणि भीतीसुद्धा वाटत होती की माझी सासू मला अशी का म्हणते. तुम्ही मला असे का बोलता. मला या घरात काय भीती आहे. मी हे विचारताच त्या लगेच त्यांच्या खोलीत निघून जायच्या आणि जाता जाता मला म्हणायच्या की मी तुला सांगितले आहे तेवढे कर, त्याच्यातच तुझे भले आहे, नाहीतर तुझे खूपच नुकसान होईल. होऊ शकते की तुझा जीवसुद्धा जाईल. पण असे तर काहीच नव्हते. सुहास माझी खूप काळजी घेत होते. माझ्यासोबत ते खूप छान पद्धतीने वागायचे. मी आता सतर्क झाले होते की मला असा कोणता तरी पुरावा मिळावा की माझी सासू मला असे का म्हणते. मी नोकरांवर सुद्धा लक्ष दिले होते, पण ते त्यांच्या कामात व्यस्त राहायचे. ते माझ्यासोबत कधीच बोलत नव्हते. सगळे आपापल्या कामात असायचे. मी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नव्हते. मी घराबद्दल आणि माझ्या सासूबद्दल सुद्धा त्यांना विचारून पाहिले होते, पण ते म्हणाले होते की या बाबतीत आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही तर इथे नवीन आहोत. या सगळ्याबरोबर ही गोष्ट सुद्धा मला हैराण करत होती की सुहास माझ्यावर खूप प्रेम करत होते. ते एवढे चांगले माणूस होते की त्यांना माझ्या घरच्यांची सुद्धा चिंता असायची, पण ते त्यांच्या आईपासून खूप लांब असायचे. मी कधी त्यांना त्यांच्या आईबरोबर बोलताना पाहिले नव्हते. ऑफिसवरून आल्यानंतर ते त्यांच्या आईच्या खोलीत आईला कधीच भेटायला जात नव्हते आणि माझ्याजवळसुद्धा ते आईबद्दल काहीच बोलत नव्हते. ते असे वागत होते की त्यांना माहितीच नाही की या घरात त्यांची आईसुद्धा आहे. ते दोघे कधीच एकमेकांसोबत बोलत नव्हते. माझ्या सासूबाईसुद्धा त्यांचे जेवण त्यांच्या खोलीत घेऊन जायच्या आणि खोलीतच खायच्या. असे कसे होऊ शकते की एवढ्या मोठ्या घरात फक्त 2च लोक होते आणि ते सुद्धा एकमेकांपासून एवढे दूर होते. ही गोष्ट खूप हैराण करणारी होती की एक मुलगा आपल्या आईसोबत असं कसा वागू शकतो, आणि ते सुद्धा सुहाससारखा माणूस ज्यामध्ये एवढी माणुसकी होती. जो माणूस माझ्या आईवडिलांची सुद्धा काळजी घेत होता. त्यांना दुसऱ्यांचे दुःख लगेच कळत होते, मग ते आपल्या स्वतःच्या आईला असे नजरअंदाज कसे करू शकत होते. हा सगळा विचार करून झाल्यानंतर मी माझ्या पतीसोबत काहीच बोलले नव्हते, कारण मला भीती वाटत होती
की त्यांना वाईट न वाटो आणि माझ्यासोबत नाराज न हो. मला त्यांना बिलकुल नाराज करायचे नव्हते. त्यांचे माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर खूप मोठे उपकार होते आणि म्हणूनच मला त्यांच्या गोष्टीत लक्ष घालायचे नव्हते. मी माझ्या कामाशी काम ठेवत होते आणि तसे पण हा प्रश्न त्यांचा आणि त्यांच्या आईचा होता. मी विचार केला होता की हळूहळू वेळ निघून गेल्यानंतर मी सुहास सोबत बोलेन की यामागे नक्की काय कारण आहे. पण दररोज आता माझी सासू मला नवीन नवीन काही ना काही बोलत होती आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता आणि मी काळजीत राहू लागले होते. दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्याबरोबर माझ्या किमती वस्तूसुद्धा माझ्या खोलीतून गायब व्हायला लागल्या होत्या. आता तर मला असे वाटू लागले होते की कदाचित या घरामध्ये काहीतरी विचित्र घटना घडतात. त्यामुळेच माझी सासू मला म्हणते की तू या घरातून पळून जा. पहिला तर मला फक्त त्रासच होत होता, पण आता मला खूप भीती वाटू लागली होती की या घरात काहीतरी नक्कीच गडबड आहे. माझ्या डोक्यात एकदम विचार आला की या घरात भूत तर वगैरे नाही ना, कारण माझ्या किमती वस्तू माझ्या खोलीतून गायब होत होत्या. माझ्या खोलीची मी स्वतः साफसफाई करत होते आणि कोणताच नोकर माझ्या मर्जीशिवाय माझ्या रूममध्ये येत नव्हता. आणि तशी पण नोकरांची एवढी हिंमत नव्हती, कारण गायब होणाऱ्या गोष्टी एवढ्या साधारण नव्हत्या, तर त्या खूप किमती वस्तू होत्या. 1-2 वस्तू गायब झाल्यानंतर तर मी काय म्हणाले नव्हते, पण हे आता दररोजच घडू लागले होते. त्यामुळे मी सर्व नोकरांना एकत्र बोलवले आणि त्यांना विचारले, पण मला यातून काहीच मिळाले नाही. सगळे नकारच देत होते की मॅडम, आम्ही कोणत्याच वस्तू चोरल्या नाहीत. माझ्या सासूबाई सुहास ऑफिसला गेल्यानंतर लगेचच खोलीच्या बाहेर यायच्या आणि मला म्हणायच्या की जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर तू या घरातून लवकरात लवकर पळून जा, याच्यातच तुझे भले आहे. सासूबाई हे सुद्धा म्हणत होत्या की इथे राहून तू तुझे नुकसान करून घेत आहे, या घरातून लवकरात लवकर निघून जा. काही दिवसांपासून तर मी हे सहन करत होते, पण आता तर मला या गोष्टी खूपच त्रास देऊ लागल्या होत्या. सारखे सारखे सासूबाईंचे बोलणे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते. ते अशा का बोलतात, मला याचे उत्तर शोधून काढावेच लागणार होते आणि माझ्याकडे एकच पर्याय होता की मी सुहास सोबत याबद्दल बोलावे. कारण सासूबाईंना विचारले तर त्या माझ्यासोबतच काहीच बोलत नव्हत्या आणि खोलीत निघून जायच्या. त्यामुळेच मी माझ्या नवऱ्यासोबत बोलण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांची ऑफिसवरून यायची वाट पाहत बसले होते. सुहास ऑफिसवरून आल्यानंतर मी वेळ पाहून ही गोष्ट त्यांच्यासोबत बोलले. त्यांना सर्व सांगितले की कशा पद्धतीने तुमची आई मला या घरात आल्यापासून बोलतात. मला या गोष्टींचा खूप त्रास होत आहे. जर काय महत्त्वाचे कारण असेल तर मला सरळ सरळ सांगा. पण सुहास म्हणत होते की असे काहीच नाही आणि आता या वेळेला मी खूप थकून आलो आहे, त्यामुळे या विषयाबद्दल काहीच बोलू नकोस. हे बोलून सुहास झोपण्यासाठी बेडवर पडले. मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा माझी सासू पूर्ण घरात कुठेच नव्हती. मला वाटले कदाचित त्यांच्या खोलीत असेल. सुहास ऑफिसवर गेल्यानंतर त्या लगेचच बाहेर येतील, पण माझी सासू खोलीच्या बाहेर आलीच नाही. तेव्हा मी त्या रूममध्ये डोकावून पाहिले, पण मला त्या दिसल्या नाही. मी नोकरांना विचारले तेव्हा ते म्हणाले की मोठ्या बाईसाहेब घरात नाही आहे. मी खूप हैराण झाले होते. जेव्हा संध्याकाळी सुहास ऑफिसवरून घरी आले तेव्हा मी त्यांना विचारले की तुमची आई नक्की कुठे गेले आहेत. तेव्हा ते म्हणाले की ती आपल्या नातेवाईकांकडे गेली आहे आणि काही दिवस तिकडेच राहणार आहे. मी खूप हैराण झाले होते की अशा प्रकारे अचानकच त्या नातेवाईकांकडे राहायला कशा काय गेल्या. या अगोदर तर त्या कधीच घराच्या बाहेर गेल्या नाहीत. मला काहीच ठीक वाटत नव्हते. मला जाणवत होते की जसे काय माझ्यासोबत काहीतरी चुकीचे होणार आहे, जे मला माहिती नाही. मी सुहासची घराबाहेर जायची वाट पाहू लागले आणि जसे ते घराबाहेर गेले त्या दिवशी मी लगेच माझ्या सासूबाईंच्या खोलीत गेले आणि त्यांच्या खोलीची झडती घेऊ लागले. जशी मी त्या बेडची चादर काढली त्या चादरीखाली माझा किमती हिऱ्यांचा सेट निघाला, जो लग्नाच्या पहिल्या रात्री सुहासने मला गिफ्ट दिला होता आणि लग्नाच्या 3ऱ्या दिवशी माझ्या खोलीतून गायब झाला होता. माझ्या खोलीतून ज्या काही किमती वस्तू गायब झाल्या होत्या त्या आजपर्यंत मला मिळाल्या नव्हत्या. या गोष्टीचे आश्चर्य वाटते की हिऱ्यांचा सेट माझ्या सासूच्या खोलीत बेडखाली कसा काय आला. म्हणजे हा सेट माझ्या सासूने चोरला होता, पण का? पण त्या अशा का करतील, कारण त्या तर स्वतः या घराची मालकीण आहेत. माझ्यापेक्षा तर जास्त हक्क या घरावर त्यांचा आहे. त्या इतक्या वर्षापासून या घरात राहतात. त्यांच्याजवळ यासारखे खूप सारे हिऱ्यांचे सेट असतील, त्यामुळे त्यांना काहीच गरज नव्हती की त्या माझ्या हिऱ्याचा सेट चोरी करतील. मग हा सेट कोणत्या नोकरांनी चोरला होता का? पण जर नोकरांनी हा सेट चोरला असता तर तो त्याच्यासोबत घेऊन गेला असता, असा माझ्या सासूबाईंच्या खोलीत ठेवला नसता. मी तो सेट माझ्याजवळ घेतला आणि अजून पूर्ण खोलीची झडती घ्यायला सुरू केले. मला त्या खोलीतून खूप साऱ्या माझ्या किमती वस्तू भेटल्या,
ज्या माझ्या खोलीतून लग्नानंतर गायब झाल्या होत्या. मला पहिले असे वाटत होते की त्या सर्व वस्तू यामुळे गायब होत होत्या की या घरात काहीतरी भूताचं वगैरे साया असेल. पण परिस्थिती तर ही होती की या सर्व वस्तू माझ्या सासूबाईंच्या खोलीत हजर होत्या. पण माझी सासू असे का करेल मला समजतच नव्हते. आणि आता त्या अचानकच कुठे गेल्या होत्या या दोन गोष्टी मला खूप त्रास देत होत्या. घरच्या नोकरांना विचारल्यानंतर हे कळाले होते की मोठ्या बाईसाहेब सकाळीच घराच्या बाहेर निघून गेल्या होत्या. कुठे गेल्या होत्या आणि का गेल्या होत्या हे कोणालाच माहिती नव्हते. सुहासचे म्हणणे होते की त्या आपल्या नातेवाईकांकडे गेल्या आहेत. पण मला आजसुद्धा तो दिवस आठवत आहे की जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करत होते तेव्हा आमच्या दोघांचे लग्न झाले नव्हते. तेव्हा मला सुहासने सांगितले होते की त्यांचे कोणते जवळचे नातेवाईक नाहीत. मग आता अचानक त्यांच्या आईचे नातेवाईक कुठून आले? मग माझे पती माझ्यासोबत खोटं बोलत होते का? का माझ्या सासूबाई बरोबर बोलत होत्या की या घरातून पळून जा? खरंच या घरात काहीतरी गडबड होती आणि त्यामुळेच माझ्या पतीने माझ्या सासूबाईंना या घरातून गायब केले होते, कारण त्या मला सत्य काय आहे हे सांगावे नाही म्हणून. मी माझ्या खोलीत बसून विचार करत होते. माझ्या सासूबाईंच्या खोलीतून जे काही सामान मिळाले होते ते माझ्याबरोबर माझ्या खोलीत घेऊन आले होते. आता मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पतीबरोबर बोलणार होते. मी त्यांना विचारणार होते की नक्की त्यांच्यात आणि त्यांच्या आईमध्ये अशी काय गोष्ट आहे जी मला माहिती नाही. या घरात विचित्र का घडत आहे? पहिल्यांदा जेव्हा माझ्या वस्तू गायब होत होत्या तेव्हा सुहास म्हणत होते की मी तुला नवीन आणून देतो, तू एवढा विचार करत नको जाऊस. जी गोष्ट हरवली आहे ती हरवून दे, नाराज होण्याची कोणतीच गोष्ट नाही. मी माझ्या हरवलेल्या सगळ्या वस्तू सासूबाईंच्या खोलीतून माझ्या खोलीत घेऊन आले होते, कारण मला त्या सुहासला दाखवायच्या होत्या आणि त्यांना विचारायचे होते की या सर्व गोष्टी तुमच्या आईच्या खोलीतून मिळाल्या आहेत. त्यांनी माझ्या या वस्तू का चोरल्या? त्या आपल्या लग्नासाठी खुश नाहीत का? का दुसरे कारण आहे काही? जे काही असेल ते आता खरे बाहेर पडणारच होते आणि सत्य काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय मला या घरात राहण्याची इच्छा नव्हती. माझ्या सर्व मजबुरी एका बाजूला होत्या आणि एवढी मोठी गोष्ट एका बाजूला होती, कारण ही काही साधारण गोष्ट नव्हती की मी या गोष्टीला नजरअंदाज करू. जर कोणत्या नोकराने ही गोष्ट केली असती तर मी समजून घेतले असते की नोकराने चोरी केली आहे. पण घरच्या मोठ्या मालकिनीने असे का केले याच्या मागे नक्कीच मोठे कारण असणार, जे सुहासला चांगल्या प्रकारे माहिती असणार. पण कदाचित त्यांना मला हे सांगायचे नव्हते. त्यांनी अजून कितीतरी गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या असतील. पण मी आता ठरवले होते की सत्य काय आहे हे जाणूनच घ्यायचे. आजपर्यंत मी घाबरून कधीच मागे हटले नव्हते. मी बहादूर मुलगी होते आणि बहादूर होऊनच सगळ्यांचा सामना केला होता. आजसुद्धा मी मागे हटणार नव्हते. जर मला आज या घरातून हकलवून दिले असते तरी मला चालले असते. मी तयार होते. मला माहिती होते की या क्षणी मला माझ्या नवऱ्याची गरज होती. एकतर त्यांनी मला या घरात आसरा दिला होता, मला इज्जत दिली होती आणि त्यांचे माझ्यावर खूप मोठे उपकार होते की ते माझ्या घराचा खर्च उचलत होते आणि माझ्या घरच्यांची काळजी घेत होते. तरीसुद्धा मी सत्य जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नव्हते. मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते आणि ते आल्यानंतर मी त्या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर ठेवल्या आणि विचारायला लागले की हे सर्व काय आहे. ते सर्व गोष्टी पाहून शांत बसले, काहीच बोलले नाही. मी म्हणाले, हे तुम्हाला माहिती होते का हे सर्व तुमच्या आईने केले आहे? पण सुहासने मला काहीच सांगितले नाही की त्यांची आई असे का करत होती. 1000 वेळा विचारून झाल्यानंतर त्यांनी मला एकही शब्द सांगितला नाही. मग मी सुद्धा हे घर सोडून जाण्याची धमकी दिली. तेव्हा सुहासने सांगितले की आपल्या खोलीतून ज्या किमती वस्तू गायब होत होत्या याच्या मागे माझ्या आईचाच हात होता. मी सुहासला म्हणाले, पण तुमच्या आईला या गोष्टी चोरण्याचा काय फायदा आहे? त्या तर या घराच्या मालकीण आहेत. त्यांच्याजवळ तर माझ्यापेक्षा जास्त महागाच्या वस्तू असतील, तर मग या साध्या वस्तूंची त्यांना काय गरज होती? आणि सुहास माझ्याशी हे सुद्धा खोटं बोलले होते की माझी सासू त्यांच्या नातेवाईकांकडे गेली आहे, पण त्यांचे जवळचे नातेवाईक तर कोणीच नव्हते. सुहास म्हणाले की मला हे सर्व तुला सांगायचे नव्हते, पण हे सत्य सांगणे आता जरूरचे झाले आहे. आणि मग नंतर सुहासने मला सगळे सत्य सांगायला सुरुवात केली. सुहास म्हणत होते की जी बाई आपल्या घरात होती ती माझी आई नाही, ती माझ्या पप्पांची दुसरी बायको होती. माझी सख्खी आई तर मला जन्म दिल्यानंतर सोडून गेली. ही बाई माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये काम करत होती आणि माझ्या पप्पांची एक साधारण सेक्रेटरी होती, जिने पैशांसाठी माझ्या पप्पांना फसवून त्यांच्यासोबत लग्न केले. ती बाई माझ्या पप्पांपेक्षा वयाने खूप छोटी होती. माझे पप्पा एका मुलाचे बाप होते. ती बाई कमी वयाची होती आणि दिसायलाही खूप सुंदर होती आणि यामुळेच माझ्या पप्पांना फसवण्यात ती यशस्वी झाली.
तिने माझ्या पप्पांसोबत लग्नही केले. सुहास म्हणत होते की त्यावेळेस मी खूप लहान होतो जेव्हा माझी आई देवाघरी गेली होती. माझ्या आजोबांना सुद्धा वाटू लागले होते की या घरात एका बाईची गरज आहे जी छोट्या मुलाला सांभाळू शकेल. छोट्या मुलाला एका आईची गरज आहे. सुहासने सांगितले की त्यावेळेस मी 8 वर्षांचा होतो जेव्हा माझ्या पप्पांनी दुसरे लग्न केले होते आणि सावत्र आईला घरी घेऊन आले होते. मला या बाईसोबत कोणतीच दुश्मनी नव्हती, पण जसजसे दिवस निघून जात होते तसतसा तिचा खरा चेहरा दिसू लागला. ती बाई खूपच चालाक आणि धोकेबाज होती. या घरात येण्यासाठी आणि पैशांसाठी तिने पप्पांसोबत लग्न केले होते. कार्यक्रमांना जाताना ती पप्पांसोबत कधीच जात नव्हती. तिला माझ्या पप्पांची लाज वाटत होती. पप्पांसमोर तर ती पप्पांची तारीफ करत होती, पण नंतर आपल्या मित्रमैत्रिणींच्यात बसून पप्पांची खिल्ली उडवत होती. त्यांना म्हातारा बोलून त्यांची चेष्टा करत होती आणि हे सुद्धा म्हणत होती की या म्हाताऱ्यासोबत लग्न करून मी फसले. मी त्यावेळेस फक्त 8 वर्षांचा होतो. छोटा होतो, पण मला सर्व काही समजत होते. ती बाई आता मला वाईट वाटू लागली होती, जी माझ्या पप्पांबद्दल असे विचार करत होती. माझ्या पप्पांच्याच पैशांवरती ती ऐश करत होती आणि माझ्याच पप्पांना ती वाईट साईड बोलत होती. मी माझ्या पप्पांच्या खूप जवळ होतो, पण पैसे मिळवण्यासाठी त्या बाईने आम्हा दोघांना एकमेकांपासून दूर केले आणि पूर्ण घरावर कब्जा केला. या घरातून ती किमती वस्तू चोरी करायची आणि आपल्या नातेवाईकांना देत होती आणि माझ्या पप्पांच्या समोर म्हणायची की सुहासला वाईट सवय लागली आहे. तो घरातले किमती सामान चोरतो आणि बाहेर जाऊन विकतो आणि त्या पैशांवर अय्याशी करतो. जेव्हा माझे पप्पा घरी नसायचे तेव्हा ती संपूर्ण दिवस बाहेर फिरायची. माझ्या पप्पांनी सुद्धा तिला पूर्ण हक्क दिला होता की तिला जे पाहिजे ती करू शकते. त्या बाईने माझ्यावर खूप अत्याचार अन्याय केले होते. मला माझ्या पप्पांपासून दूर केले होते. वेळ तर निघून जाते, पण त्यासोबत खूप काही बदलून जाते. आमच्या घरात सुद्धा खूप काही बदलले होते. कालपर्यंत सगळे काही जे त्या बाईच्या हातात होते आज माझ्या हातात आहे. पप्पांनी त्यांच्या मृत्यूच्या अगोदर मृत्यूपत्र लिहिले होते, ज्यामध्ये सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली होती. पप्पा गेल्यानंतर संपूर्ण बिझनेस मी सांभाळला होता. जेव्हा माझ्या सावत्र आईला कळाले की आता माझ्या हातात काहीच राहिले नाही, तेव्हा तिने परिस्थितीसमोर डोकं टेकवले आणि माझ्या म्हणण्यानुसार या घरात राहू लागली. मी फक्त माणुसकीच्या नात्याने त्या बाईला या घरात ठेवले होते, कारण माझ्या पप्पांनी हिच्यासोबत लग्न केले होते आणि आता तिचा बाहेर कोणताच ठिकाणा राहिला नव्हता. मी त्या बाईला या घरात फक्त एका खोलीची जागा दिली होती. पण जेव्हापासून माझे लग्न तुझ्यासोबत झाले होते, या बाईने मनात निर्धार केला होता की माझा संसार होऊन देणार नाही. त्यामुळेच ती तुला इथून पळून जाण्यासाठी सांगत होती, कारण तिला वाटत होती की तू या घरात राहून सर्व हक्क तुझ्याकडे घेशील आणि या घराची मालकीण होशील. मी कामांमुळे संपूर्ण दिवस बाहेर असतो आणि अशातच माझ्या सावत्र आईची या घरात मर्जी चालत होती. त्यामुळे त्या बाईला तुला घराबाहेर काढायचे होते. ती तुला घाबरवत होती, म्हणजे तू भीतीने हे घर सोडून पळून जाशील. तुला वाटावे की या घरात भूत आहे आणि ज्यामुळे तू हे घर सोडून निघून जाशील. सुहासचे बोलणे ऐकून आता माझ्या मनाला समाधान वाटले होते आणि मी माझा घर सोडण्याचा निर्णय बदलला होता. संपूर्ण सत्य माझ्यासमोर आले होते. तर हे कारण होते की माझे पती आपल्या आईला कसलीच इज्जत आणि सन्मान देत नव्हते आणि तिच्यासोबत बोलत नव्हते. त्यांनी माणुसकीच्या नात्याने आपल्या सावत्र आईला घरी जागा दिली होती आणि जेव्हा सुहासला ही गोष्ट माहिती पडली की त्यांची सावत्र आई त्यांचा संसार तोडायला निघाली आहे, तेव्हा सुहासने आपल्या सावत्र आईला तिच्या नातेवाईकांकडे पाठवले. सुहास मला म्हणाले होते की आता ती बाई कायमचेच त्या नातेवाईकांकडे राहील. मी तिला या घरात परत येऊ देणार नाही. हे पूर्ण घर तुझे आहे. या घराची खरी मालकीण तू आहेस. मला नव्हते वाटत की त्या बाईने या घरातून जावे. मला तर सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे होते. पण सुहासने आपला संसार वाचवण्यासाठी त्या बाईला या घरातून दुसरीकडे पाठवले होते. सुहासने मला सांगितले की मला तू पहिल्या दिवसापासूनच आवडत होती. जेव्हा तुझा ऑफिसमधला पहिला दिवस होता त्याच दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण मला समजले होते की तुझे लग्न ठरले आहे, त्यामुळेच मी माझे पाऊल मागे घेतले. पण नंतर कळाले की तुझे लग्न मोडले आणि तुझ्या कुटुंबाला मदतीची गरज आहे. त्यामुळेच मी तुला लग्नाची मागणी घातली आणि तुला मदत करण्याचे वचन दिले होते. सुहासची पत्नी बनून मी खूप खुश आहे. सुहासने माझी कायमच काळजी घेतली. माझे पप्पा आता बिलकुल ठीक आहेत. ते स्वतःच्या पायांवर चालत होते. आता त्यांनी स्वतःच्या घराची जबाबदारीही घेतली होती. मी देवाला प्रार्थना करते की माझे आईवडील कायमच खुश राहो आणि माझे पतीसुद्धा खुश राहो. आमच्यामधले प्रेम असेच दिवसांदिवस वाढत जावो. तर फ्रेंड्स,
तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.